मसाजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जातोय असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। आरोपींची नावं सांगणारे तेच, सह आरोपी करा म्हणणारे देखील तेच आणि सरकारमध्ये देखील तेच आहेत, मग कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करत जरांगेंनी नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा साधलाय। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून छावा चित्रपटाच्या शोचं आयोजन केलं। या चित्रपटाचा आनंद चंद्रपूरकरांनी घेतला। छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा म्हणजे तत्वाचं आणि सत्वाचं प्रतीक आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। साताऱ्यात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा संपर्क अभियान राबवण्यात आलं। या अभियानाची सांगता युवा सेनेच्या संवाद मेळाव्यात झाली। यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। तसंच धैर्यशील माने यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आहे। यवतमाळमध्ये अंगणवाडीच्या सेविकांनी मोर्चा काढलाय। पूरक पोषण आहाराचा दर किमान तिप्पटीनं वाढवावा, PA4 बंद करावा, त्याऐवजी पर्यायी आहार द्यावा अशा विविध मागण्या यावेळी केल्या। बीडमध्ये विजय वडेट्टीवारांच्या विरोधात नरेंद्र महाराजांचे अनुयायी आक्रमक झालेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केलाय। धुळ्यात नरेंद्राचार्य महाराज आणि त्यांचे शिष्य आणि अनुयायांनी मोर्चा काढलाय। विजय वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढलाय। यावेळी वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। परभणी महापालिकेच्या विरोधात विकास संघर्ष सभेच्या वतीनं रोड रोलर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शहरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे नागरिक धुळीमुळे श्वसनाच्या आजारानं त्रस्त आहेत। त्यामुळे जोपर्यंत शहरात चांगले रस्ते होणार नाहीत तोपर्यंत टॅक्स देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी आक्रमक झालेत। लातूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। तसंच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नरेंद्र महाराज यांच्या भक्तांनी आंदोलन केलंय। विजय वडेट्टीवारांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले। यावेळी वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारत तीव्र निषेध केला। राज्य सरकारच्या वतीने येत्या 15 मार्च पर्यंत कोल्हापूर खंडपीठ विषयासंदर्भात मुंबईमध्ये बैठक घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर खंडपीठासाठीचं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या विनंतीनंतर माणिक पाटील चुयेकर यांनी कलिंगडाचा रस घेऊन उपोषण सोडलंय। परभणीतल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांकडे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याच्या विरोधात पंढरपुरात शिवसेना ठाकरे पक्षानं त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलंय। दरम्यान त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सांगली जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांना नशाविरोधी प्रतिज्ञा आणि शिक्षकांकडून ड्रग्जचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन दिलं जाणार आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। राज्याच्या शिक्षण विभागाकडे तसा प्रस्तावही मान्यतेसाठी पाठवल्याचं त्यांनी सांगितलंय। पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी आलेल्या 2 भाविकांचे कोळी बांधवांनी प्राण वाचवले। या भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही बुडाले होते। यावेळी होडी चालवणाऱ्या कोळी बांधवांनी त्यांचे प्राण वाचवलेले आहेत। या घटनेमुळे जीवरक्षक आणि स्पीड बोट ठेवण्याची मागणी कोळी बांधवांनी केली आहे। कोल्हापूरमध्ये जीबीएसचा धोका वाढताना दिसतोय। कोल्हापुरात आणखी 2 जणांना जीबीएसची लागण झाली आहे। जीबीएस बाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रोजगार हमी योजनेमध्ये पालघर जिल्ह्यात विविध
कामं केलेल्या हजारो मजुरांची मजुरी थकली आहे. जवळपास 25,94,10,00,000 रुपयांची मजुरी थकीत आहे. त्यामुळे मजूर आर्थिक संकटात सापडलेत. राज्यानं केंद्र सरकारच्या उदासीन कारभारामुळे या मजुरांना गेल्या 5 महिन्यांपासून एकही रुपया मिळालेला नाहीये.